नमस्कार. मी निसर्गोपचार तज्ज्ञ स्वागत तोडकर आपलं स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांना येत्या गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आता गुढीपाडवा म्हटलं की आनंदाचा क्षण, आनंदाचं वातावरण, एक मोठा सण आणि मेन म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात. तर नवीन वर्षाची सुरुवात आपल्याला आपल्या उंच विचारांनी म्हणजे गुढीप्रमाणे उंच विचारांनी आणि गुढी म्हणजे भरीव संकल्पांनी आपल्या सगळ्यांची सुरुवात व्हावी नवीन वर्षाची. नवीन वर्ष म्हणजे खरंच गुढीपाडवा. गुढीपाडव्याचं महत्त्व तसं खूप आहे आपल्याला. गुढीपाडव्याचं थोडंसं महत्त्व सांगतो की याच दिवसात गुढीपाडवा का करत असतील. पूर्वीचे लोक खरंच खूप हुशार होते. राम वनवासातून परत आले, पण त्यावेळेस त्यांनी झेंडे का लावले नाहीत, गुढीच का उभा केली? किंवा आपल्याला गुढीचं महत्त्व, किंवा मला असं वाटतं की आपल्या हिंदू धर्मामध्ये खरंच लोक खूप हुशार होती पूर्वीची, आणि त्यांनी जे केलं की गुढी उभा करणे तेही भरीव काठी लागते. त्याला कडुलिंबाचे डहाळे अडकवावे लागतात आणि एक साखरेची माळ वरती, त्याच्यावरती बघा की साडी आणि खूप काही गोष्टी असतात. हे का बरं करत असतील? गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात, नवीन आयुष्याची सुरुवात, नवीन संकल्पाची सुरुवात आजपासून आपण करायची असते. तर हल्लीचा गुढीपाडवा म्हणजे फार छोट्या छोट्या अपार्टमेंटमध्ये छोट्या छोट्या गुढ्या उभा करतात. पण पूर्वी जर बघायला गेलं, गुढीपाडवा म्हटलं की आमच्या लहानपणी आम्हाला खूप आनंदाचा सण, खूप मोठा सण असायचा तो. कारण काय की गुढीपाडव्याला नवीन कपडे मिळायचे, त्यात आम्हाला आनंद व्हायचाच. आणि गुढीपाडव्या दिवशी तसं कडुलिंबही खायला लागायचा. तर कडुलिंबाचं महत्त्व आम्हाला तेव्हा नव्हतं, पण नंतर कळायला लागलं की कडुलिंबच का खातात. तर कसं उन्हाळ्याची सुरुवात असते आता, हिवाळा संपला आणि उन्हाळ्याची सुरुवात सुरू झाली. तर हिवाळ्यामध्ये आपल्याला बघा की सर्क्युलेशन नीट चालत नाही, दम खूप लागतो, बऱ्यापैकी आपल्याला रक्तदोष होतात, बऱ्यापैकी अपचनाचे त्रास होतात, बऱ्यापैकी आपण फक्त पाणीच पित असतो. उन्हाळ्यामध्ये अन्न कमी गेल्यामुळं एनर्जी लॉस होते. तर हे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात त्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने. आपल्याला बघा की काळजी म्हणजे ह्या उन्हाळ्याची काळजी कशी घ्यायची त्याची सुरुवात आपल्याला गुढीपाडव्यापासून केली जाते. साखरेची माळ म्हणजे काही जर झालं तर गूळ, साखर. पूर्वी असायचं की समजा उन्हातून आल्यानंतर गूळ द्यायचे खायला, म्हणजे गोड काहीतरी खायला पाहिजे, कारण ह्या दिवसामध्ये उष्णता वाढलेली असते. हीटमुळे चक्कर येणे, चक्कर येऊन पडणे, किंवा पित्ताचा त्रास वाढणे, उष्णतेचा त्रास वाढणे. आणि त्याच्यातून जर आपल्याला आरोग्य जर चांगल्या पद्धतीनं जपायचं असेल तर नक्कीच आपल्याला गूळ आणि पाणी ह्या गोष्टी दिल्या जायच्या उन्हातून आल्यानंतर. तसंच तेच आज आपल्याला सांगितलं जातं म्हणजे गुळाचा नैवेद्य दाखवला जातो आणि पाणी. खरं तर गुढी उभा करण्याची पद्धत खेडेगावात आमच्या वेगळीच असायची. लहानपणीची गुढी जर बघितलं तर गाईचं शेण आणायचं, त्यात गोमूत्र आणि त्यात तूप मिक्स करायचं आणि त्याचं दारामध्ये पूर्ण ते सारवण घातलं जायचं, म्हणजे त्या शेणाच्या यानं काला काढला जायचा, जेणेकरून उन्हाळ्यामध्ये ऑक्सिजनची मात्रा व्यवस्थित राहील. गाईच्या शेणातून, तुपातून, गोमूत्रातून मिक्स केल्यानंतर ऑक्सिजनची मात्रा चांगली राहते, आरोग्य चांगलं राहतं. याच्यासाठी पूर्ण दार जे आहे, अंगण जे आहे, तर ते पूर्ण सारवून घेतलं जायचं त्या शेणाने. आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती छानसा पाट मांडून, रांगोळी मांडून त्याच्यावरती गुढी उभा केली जायची. गुढी असायची पण ती भरीव असायची, भरीव गुढी लागायची, कारण संकल्प आपले नवीन वर्षाचे सगळे भरीव व्हायला पाहिजेत. आणि त्या पद्धतीनं बांबू म्हणजे गुढी म्हणजे बांबू असतो, तर तो ज्या पद्धतीनं गुढी जी आहे ती 7 वेळा जरी तोडली तरी ती 7 वेळा नवीन येते, त्याला नवीन कोंब येतात. म्हणजे अशा पद्धतीनं गुढी जी असे असते की नवीन संकल्प आपल्याला 7 वेळा जरी एखाद्या गोष्टीत अपयश आलं तरी 8व्यांदा आपण पुन्हा त्याची सुरुवात करायची असते, हे सांगण्याचं काम आपल्याला तो बांबू म्हणजे ती गुढी करत असते. विचारांची उंची वाढवण्यासाठी उंच उंच गुढी उभा करायची असते, म्हणजे विचारांची उंची वाढवायची असते. पण त्याला कुठंतरी मर्यादा येण्यासाठी वरती चंबू पालथा घातला जायचा त्याच्यावरती, म्हणजे आपल्याला आपली मर्यादासुद्धा राखता आली पाहिजे. गुढीला वरती साडी बांधलेली असायची, जी साडी म्हणजे आपल्याला आपले संस्कार आणि संस्कृती हे शिकवली जाते. आपल्या महाराष्ट्रीयन किंवा आपल्या जे भारताची संस्कृती आहे, संस्कार आहे, यातून ती साडी खूप महत्त्वाची असते. त्याच्यातून आपल्याला ते संस्कार समजले जातात, सांगितले जातात. पूर्वीच्या लोकांनी जे काही केलं ना, खरंच खूप विचारपूर्वक केलं आहे. आता बघा कडुलिंबच का, त्याचे कडुलिंबाचे ढाळे का बरं तिथं लावले असतील? कारण उन्हाळ्यामध्ये रक्तदोष वाढतात आणि ते रक्तदोष निघून जाण्यासाठी किंवा शरीरातली उष्णता निघून जाण्यासाठी कडुलिंबाची पानं रोज 2 जरी खाल्लात आपण तरी बऱ्यापैकी आपल्याला कडुलिंबाच्या त्या पानांमधून, त्या रसामधून आपल्याला रक्त
दोष निघून जातात किंवा आपल्याला उष्णतेचे त्रास खूप कमी होतात. जर समजा आता हल्लीच्या आपल्या मॉडर्न पद्धतीनं म्हटलं तर उन्हाळ्यामध्ये 1 कप गरम पाण्यामध्ये 2 कडुलिंबाची पानं ही जर टाकून जर आपण जर समजा ते रोज सकाळी जर पिलो तर आपल्याला अपचनाचा त्रास, उष्णतेचा त्रास किंवा जे डिहायड्रेशन वगैरे जे होतं यावेळेस किंवा रक्तदोष होतात हे सगळे निघून जातात. 2 कडुलिंबाची पानं 1 कपभर पाण्यात टाकून उकळून गाळून ते प्यायचं बस. बघा साध्या साध्या गोष्टी असतात आपल्याला माहिती नसतात ह्या गोष्टी, तर ह्या नक्की आपण कराव्यात आणि गुढीपाडवा खूप आनंदात साजरा करा. गुढीपाडव्यामध्ये खरंच सगळ्या गोष्टींचा आपण एक संकल्प बांधा आणि तो संकल्प प्रामाणिक असावा, चांगला असावा आणि ह्या गुढीपाडव्याच्या निमित्तानं आपण नवीन आयुष्याला, चांगल्या आयुष्याला आणि आनंदी आयुष्याला सुरुवात करायला हरकत नाही. कारण आयुष्य पुन्हा पुन्हा नाही. एकदा गेलेला क्षण आपण काही जरी केलं तर आपल्या आयुष्यात परत आणू शकत नाही, हे समजून घ्या. घरच्या घरी उपचार करत चला. उन्हाळ्यामध्ये स्वतःची काळजी घ्या. उन्हाळ्यामध्ये खूप काही चांगल्या गोष्टी असतात, म्हणजे ताकाचा उपयोग करू शकता, तुळशीच्या पानांचा उपयोग करू शकता, पुदिन्याचा उपयोग करू शकता, कोथिंबिरीचा काढा आपण या उन्हाळ्यामध्ये पिऊ शकता, जेणेकरून आपली किडनी क्लीन राहील, किडनीचे दोष होणार नाहीत. आता शुगरच्या पेशंटनीसुद्धा बघा शक्यतो करून कसं आहे की एकदम थंड पाणी पिणं बंद करावं, नॉर्मल वॉटर घ्यावं. सगळ्यांनीच करायला हरकत नाही, कारण आपल्याला उन्हाळ्यामध्ये उन्हातून आल्यानंतर डायरेक्ट फ्रीजमधली बॉटल घेऊन पाणी प्यायची सवय असते, तर ही शक्यतो करून टाळावी. नॉर्मल वॉटर जितकं पिता येईल तेवढा पिण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यातून गुडघेदुखीचा त्रास, कारण कसं आहे बाहेरून आल्यानंतर फ्रीजमधून पाणी घ्यायचं आणि ते प्यायचं थंड थंड पाणी, त्याच्यातून अपचनाचे त्रास किंवा चरबी वाढण्याचा प्रकार, पोट मोठं दिसण्याचा प्रकार ह्या उन्हाळ्यामध्ये होऊ शकतं असं पाणी पिल्यानंतर. तर हे तुम्ही थोडंसं टाळा. उभं राहून पाणी पिणं हेही टाळा. भले प्लेन वॉटर असलं तरी तुम्ही शांत बसून प्या. अगोदर गुळाचा खडा खा, म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास उन्हातून आल्यानंतर अचानक पाणी पिल्यानंतरसुद्धा त्रास होऊ शकतो. जर सुरुवातीला गुळाचा खडा खाल्लात आणि त्याच्यावरती जर पाणी पिलात तर नक्कीच एनर्जी टिकून राहील, चांगल्या पद्धतीचं आरोग्य राहील, एनर्जी लॉस होणार नाही. आणि उभं राहून पाणी पिणं बंद करा. उभं राहून पाणी पिल्यानंतर गुडघेदुखीचा त्रास वाढतो. तर हे जर आपल्याला थांबवायचं असेल तर बऱ्यापैकी आपण आनंदी राहिलो पाहिजे, आयुष्य जगलं पाहिजे, काढता कामा नाही. आणि नवीन वर्षात नवीन आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा आणि जगण्याचा संकल्प करा. माझ्याकडून व माझ्या तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र प्रायव्हेट लिमिटेडकडून आपल्या सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. निरोगी राहा, हसत खेळत राहा, इतकंच सांगतो. थँक्यू, धन्यवाद.